नमस्कार, रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवतोय काहीतरी मस्त चटपटीत, छान, क्रंची, क्रिस्पी आणि सगळ्यांना घरातल्यांना आवडेल, लहानांना सुद्धा मोठ्यांना सुद्धा असा नाश्ता, आणि तो पण झटकेपट होणारा। सो याच्यासाठी मी घेतलेले थोडंसं तूप, त्याच्यामध्ये टाकणार आहे आलं, लसूण आणि मिरची। याला मी ठेचून घेतलेलं आहे आणि ह्याला परतून घ्यायचंय आणि याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मसाले। सो मसाल्यांमध्ये मी टाकणार आहे जिरं पावडर, धणा पावडर आणि लाल मिरची पावडर, ती सुद्धा कलरसाठी। बस एवढेच मसाले फक्त टाकायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहे। खूप जास्त मसाले ह्याच्यात नाही जाणार, खूप खर्चही जास्त नाही होणार आणि वेळ तर अजिबात नाही जाणार। मस्त पाणी टाकायचं आणि एक छान अशी उकळी आपल्याला घ्यायची। पण त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचा आपला इन्ग्रेडियंट तो म्हणजे मीठ। सो मीठ टाकून घेतलेलं आहे मी, उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये टाकणार आपण बारीक रवा, जो आपण करंजीसाठी वापरतो। सो बारीक रवा टाकायचा आहे आणि मग याचा एक आपल्याला डो तयार करायचा आहे, पिठाचा गोळा तयार करायचा आहे। उकड घ्यायची आहे एकंदरीत याला, जसं आपण भाकरीच्या पिठाला घेतो। तर ह्याला छान अशी उकड बसली की हे पीठ घ्यायचे आपल्याला थंड करून आणि मग ह्याच्यापासून बनवायचे आहेत बॉल्स। पण त्याच्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये टाकायला लागणार आहे बटाटा। बटाटा मी उकडून घेतलेला आहे, एकच बटाटा वापरते आहे मी याच्यामध्ये, आणि मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे। छान अशी रेसिपी तयार होते, नक्की करून बघा। आणि संध्याकाळच्या नाश्त्याला तर एकदम उत्तमच। संध्याकाळी लागलेल्या भुकेच्या वेळेस जर छान असा नाश्ता बनवायचा आणि आता थंडीच्या दिवसात तर मस्त गरमागरम, तर नक्की करा। आणि सर्वात महत्त्वाचं, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा।